जादूटोणा विरुद्ध कायदा कामाचा की पैसे उकळण्याची अमर्याद संधी। नमस्कार, मी सोहम तुमचं स्वागत करतो न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट या सेगमेंटमध्ये। आणि आज आपण जाणून घेणार आहोत जादूटोणा विरुद्ध कायद्याचे सत्य। महाराष्ट्रातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, जादूटोणा आणि काळा जादू प्रतिबंधक कायदा 2013 हा कायदा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक पाऊल होता। अनेक वर्षांच्या सामाजिक चळवळी आणि लोकजागृतीनंतर हा कायदा अस्तित्वात आला। विशेषतः डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कायद्यासाठी दीर्घकाळ लढा दिला होता। 20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यामध्ये दलितांच्या समानतेसाठी आणि भारतातील जाती व्यवस्था आणि जातीशी संबंधित हिंसाचाराचा विरोध चळवळीमध्ये सक्रिय असल्यामुळे खून करण्यात आला। नागरिकांचे संरक्षण हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते। दाभोळकरांच्या खुनाने सरकार नागरिकांचे संरक्षण करू शकत नाही हे अधोरेखित झाले। त्यांच्या हत्येनंतर सरकारने ह्यावर अधिक गांभीर्याने विचार केला आणि अखेर 26 ऑगस्ट 2013 रोजी हा कायदा लागू करण्यात आला। या कायद्याचे मुख्य उद्देश म्हणजे अंधश्रद्धेच्या आधारावर चालणाऱ्या अमानवी प्रभा, फसवणूक आणि जादूटोण्यासारख्या कृत्यांना आळा घालणे। या कायद्यामुळे कोणतीही व्यक्ती स्वतःला जादूगर, बाबाजी, तांत्रिक, देवीचा अवतार किंवा अशा प्रकारचे काही सांगून इतरांना फसवणूक करू शकत नाही। या कायद्यानुसार काही विशिष्ट कृतींना गुन्हा मानला गेला आहे, जसे की भूतबाधा काढणे, चमत्कारिक उपचार, अंगारा टाकणे, देवीच्या नावाखाली बळी देणे किंवा कोणावरही जादूटोणा करणे। कायद्याच्या अंमलबजावणीमुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्याचा प्रयत्न केला गेला। या कायद्यात तुरुंगवास आणि दंड यांसारखी शिक्षा ठरवण्यात आली। अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या अमानवी व्यवहारांपासून लोकांचं संरक्षण करणं हा या कायद्याचा मूलभूत हेतू आहे। प्रसिद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नांमुळे हा कायदा अस्तित्वात आला। या कायद्यात 15 प्रकारच्या प्रमुख अंधश्रद्धांना गुन्हा घोषित केला आहे। उदाहरणार्थ, देवी किंवा देवाच्या नावाखाली अंगात येणे, चमत्कारी उपचार, भूत उतरवण्याचे विधी, बळी देणे आणि अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करणे। कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष अधिकारी नेमले जातात आणि याबाबत पोलिसांना तपास व कारवाई करण्याचे विशेष अधिकार दिले गेले आहेत। या कायद्यातील गुन्हे अजामीन पात्र आहेत आणि दोषी आढळल्यास संबंधित व्यक्ती 6 महिने ते 7 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो, तसेच दंडही होऊ शकतो। कायद्याचा उद्देश कोणत्याही धर्म किंवा श्रद्धेवर आघात करणे नाही। हे झालं कायदा का, कोणी आणि कधी आणला याबद्दल। पण अजून एक प्रश्न मनात येतोच, तो म्हणजे प्रत्येक प्रश्नाची उकल केवळ नव्या कायदा निर्माण केल्यानेच होते का? अशी आधुनिक वेल क्वालिफाईड प्रगाढ अंधश्रद्धा बाळगणाऱ्या सरकारने कायद्याच्या घनदाट जंगलात आणखी एक नव्या कायद्याची भर घातली आहे। वस्तुतः राज्यात आधीच इतके सक्षम कायदे आहेत की कोणत्याही गुन्हेगाराला वटणीवर आणण्यास पुरेसे ठरावे, पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्ती कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडे नाही। हेच मोठे दुर्दैव आहे। कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारावर नियंत्रण नुसते नवे कायदे केल्याने नव्हे, तर कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी केल्यानेच मिळते। याचे भान कायद्याच्या रक्षणकर्त्यांना केव्हा तरी यायला हवेच। अन्नात भेसळ रोखण्यासाठी जुना कायदा बदलून अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 आणला गेला। यात भेसळीमुळे मृत्यू झाल्यास जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे, पण तरी सुद्धा भेसळ थांबलेली नाही। किती लोकांना खरंच जन्मठेप झाली हेही स्पष्ट नाही। मुख्य अडथळा म्हणजे कायद्याची अंमलबजावणीची योग्य पद्धतीने होत नाही। कायदे बदलले पण प्रश्नाची कार्यवाही तितकीच ढिसळ राहिली, हीच खरी समस्या आहे। जादूटोणा विरुद्ध अधिनियमांचं प्रारूप बघितलं की हे लगेच लक्षात येतं, ही सुद्धा एक गोंधळलेली फुसकी गोळीच आहे। नुसत्या गोंगाटीसाठी बनवलेलं, पण प्रत्यक्षात ना उपयोगाचं ना प्रभावाचं। वरून बघायला समाजहिताचं भान दाखवणारं, पण आतून फक्त पोलिसांच्या खिशात पैसे भरण्याचा अजून एक सोय। कुचकामी, निरुपयोगी आणि त्रासदायक असा हा कायदा म्हणजे जनतेच्या डोक्यावर लादलेलं एक अनावश्यक ओझच।
अंधश्रद्धा कमी करायचं सोडून या कायद्यामुळे प्रशासन आणि पोलिसांचं सोंग जास्त उघड पडतं। तुमच्या आसपासही असे जादूगार राहतात का? आणि त्याच निगडीत तुमच्या काही गोष्टी आहेत का? अशा जादूगारांना खरंच पोलिसांच्या हातात देऊन पोलिसांना आणखी देणगी द्यायची की जनतेनेच त्याला शिक्षा सुनवायची? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खुलासा करणाऱ्या व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट एक्सप्लेन।